नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी डॉक्टर तावरे मॅडमना विनंती करते, की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. आवाज येतोय? हां, येतोय, येतोय. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, धुंडीत शोधित सख्या पांडुरंगा, भक्ती होऊनिया आली चंद्रभागा, धुंडीत शोधित सख्या पांडुरंगा, भक्ती होऊनिया आली चंद्रभागा, तीर्थ रोज घेता देव चरणाचे, उजळे पावित्र्य तिच्या जीवनाचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, माय पित्याच्या प्रेमाचा पाईक, पंढरीला येता पुत्र पुंडलिक, माय पित्याच्या प्रेमाचा पाईक, पंढरीला येता पुत्र पुंडलिक, पेड लागोनी त्या भक्त दर्शनाचे, विटेवरी उभे द्वैत विठ्ठलाचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, आषाढीला होता वैष्णवांची दाटी, नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी, आषाढीला होता वैष्णवांची दाटी, नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी, युगे 28 बाळ देवकीचे, जोजवित जेथे पान पिंपळाचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे. छान. सुंदर झाला अभंग. मी आता सुचिताला विनंती करते, की 8वा श्लोक आपला सध्या 15वा अध्याय चालू आहे. तर 8वा श्लोक त्याच्या ओव्या याचं वाचन करावं. हो. श्लोक 8. शरीरै यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामितीश्वरः, गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्, परिकर्ता मुक्ता ऐसे हे जीवाचे कैची दिसे, जै शरीरी का पैसे एकाधिये, जैसा आखिला आणि विलासिया तैची ओळख होये धनंजया, जै राज्य सेव्या खाया वस्तीसिये, तैसा कर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियांचा धुमाडू, हा जाणी जे तै निवाडू, जै देह पावे अथवा शरीराते सांडी, तरी इंद्रियांची तांडी, हे आपण पया सवे काढी येऊन जाय, जैसा अपमानिला अतिथी,
ने सुकृताची संपत्ती का साई खडे याची गती सूत्रतंतू नाना मावळते तपने नेई जती लोकांची दर्शने हे असो धृती तवने मी जे जैसे देवी मनुष्य छायया इंद्रिया ते धनंजया देहराजूने देहा पासून गेला. भगवंतांनी एक आश्वासन दिलेलं आहे की विद्वान, ब्रह्मज्ञानी, संन्यासी माझ्या परमज्योती स्वरूप असलेल्या शाश्वत अविनाशी स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर अविद्याकल्पित संसारामध्ये पुन्हा येत नाहीत. आता याची कारण मीमांसा या श्लोकांमध्ये 7व्या आणि 8व्या या श्लोकांमध्ये भगवंतांनी केलेली आहे. याचं कारण असं आहे की जीवलोकामध्ये म्हणजेच संसारामध्ये असलेला जीवात्मा हा भगवंताचा म्हणजेच परमात्म्याचा अंश आहे आणि म्हणून तो माझ्या स्वरूपाला आल्यानंतर तो संसारामधून मुक्त होतो, संसारामध्ये पुन्हा येत नाही असं भगवंत म्हणतात. जीवलोक म्हणजे नेमकं काय? जीवलोक याचा एक अर्थ असा आहे की संसार. हे संसार जो आहे त्याला जीवलोक असं म्हटलं जातं. आणि दुसरा अर्थ असा की जीवाच्याकडून जे पाहिलं जातं, अनुभवलं जातं त्याला जीवलोक असं म्हणतात. आपण 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ याचा अर्थ बघितला होता. तर हे जे काही अनुभवलं जातंय सगळं ते क्षेत्र आहे. मग मनुष्य असेल, प्राणी असेल, नदी, पर्वत जे जे काही आम्हाला दिसतं ते सगळं क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये नामरूपांना प्रकट करण्यासाठी परमात्मा क्षेत्रज्ञ रूपाने म्हणजेच प्रमाता स्वरूपाने शरीरामध्ये राहतो. आणि तो क्षेत्रज्ञ रूपी जीव हा भगवंत म्हणतात की माझा अंश आहे म्हणजेच परमात्म्याचा अंश आहे. याचा अर्थ जीव हा निर्विशेष, निर्गुण, निरवयव परब्रह्माचा अंश आहे. रामायणामध्ये श्रीरामांनी हनुमंताला विचारलं की नेमका तू कोण आहे? तेव्हा त्यांनी उत्तर असं दिलं होतं की देहभावाने बघितलं तर मी आपला सेवक आहे. मी हनुमंत आहे आणि आपण श्रीराम आहात आणि मी आपला सेवक आहे, दास आहे. जीवभावाने बघितलं तर मी आपला अंश आहे आणि आत्मभावाने बघितलं तर आपण आणि मी यामध्ये काहीही भेद नाही. मी म्हणजेच आपण आहात. म्हणजे हा जीव आहे हा परब्रह्माचा अंश आहे. आता हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात असं येईल की हा जो जीव आहे हा परब्रह्माचा अंश आहे. म्हणजेच आपण जो काही भगवंत बाहेर शोधतोय तो कुठेही बाहेर नसून तो आपल्याच जवळ आहे, अतिशय जवळ आहे, आपल्या आतमध्येच आहे. यासाठी मागे आपण एक गोष्ट बघितली होती की एक भिकारी होता आणि तो एका ठिकाणी बसून भीक मागत होता आणि असे अनेक वर्ष झाली तो त्या ठिकाणी बसायचा. घराच्या बाहेरच त्याचं हे होतं जागा भीक मागण्याची. अतिशय दारिद्र्य, घरामध्ये काही खायला अन्नान्न दशा म्हणावी अशी त्याची परिस्थिती होती आणि त्या जागेवर बसून तो भीक मागत होता. एके दिवशी त्याचे दूरचे लांबचे कुठले तरी नातेवाईक येतात आणि ते बघतात त्याला. त्याची पूर्वीची परिस्थिती खूप चांगली असते. त्याचे जे पूर्वज असतात ते खूप धनवान, श्रीमंत असे असतात. आणि हा दूरचा नातेवाईक बऱ्याच वर्षांनी, बऱ्याच काळाने तो त्या गावामध्ये येतो आणि तो त्या व्यक्तीची ती अवस्था बघितल्यावर त्याला खूप वाईट वाटतं. मग तो त्याला आतमध्ये घेऊन जातो आणि तो सांगतो, की "अरे, तुझ्या पूर्वजांनी धन तुझ्यासाठी ठेवलेलं आहे." तो म्हणतो, "कुठे ठेवलेलं आहे?" मग ते जागा दाखवतात आणि ते खोदतात तर खरोखर त्या जागेवर ते त्याला धनाचा हंडा मिळतो. ती जागा कोणती असते? तर ज्या जागेवर बसून तो भीक मागत होता, ती जागा म्हणजे त्या जागेच्या खाली हंडा पुरून ठेवलेला होता. आपल्या सगळ्यांचं हे आपण असं आहे, की आपल्याला असं वाटतं, की आम्ही खूप दीन आहोत,
आम्ही खूप गरीब आहोत किंवा आम्ही गरीब म्हणजे पैसा किंवा ह्या अर्थाने असं नाही. पण आम्ही अ, परमेश्वराने आमच्यावर कृपा करावी, ह्या अपेक्षेने आम्ही सतत काहीतरी मागत असतो. पण आपल्याच जवळ परब्रह्म परमात्मा आहे आणि आपण त्याचेच अंश आहोत, हे समजावून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जीव हा भगवंत काय सांगतायत, की जीव हा माझा परमात्म्याचा अंश आहे. आता या विधानाचा शाब्दिक अर्थ अभिप्रेत नाही. म्हणजे प्रत्यक्षामध्ये जीव अंश नाही, तर अंशः इव म्हणजे हा अंशाप्रमाणे भासणारा आहे. अविद्येच्या उपाधीने, अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानामुळे निर्माण झालेला ब्रह्मचैतन्याचा भास म्हणजे चिदाभास होय. त्यालाच जीव किंवा क्षेत्रज्ञ किंवा प्रमाता असं म्हणतात. आणि म्हणून चिदाभास हा कल्पित आहे. चिदाभास म्हणजे काय? की परब्रह्माचा आभास आणि हा काय आहे? कल्पित आहे. त्यामुळं परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कल्पित संसाराला प्राप्त होत नाही, असं भगवंत म्हणतात. म्हणजे पुन्हा संसाराला येणे नाही. तर यासाठी शास्त्रामध्ये एक दृष्टांत दिला जातो, की बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ती बादली बाहेर ठेवली आपण सूर्यामध्ये. तर काय होतं? तर सूर्याचा अंश म्हणजेच सूर्यप्रतिबिंब म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब हे त्या पाणीमध्ये पडतं. हे आपल्याला माहिती आहे. पण आता जर बादलीतलं पाणी ओतून टाकलं, आता बादलीमध्ये पाणी नाहीये. मग ते प्रतिबिंब कुठं गेलं? तर ते प्रतिबिंब हे सूर्यबिंबामध्ये एकरूप झालं आणि त्यानंतर ते पुन्हा प्रतिबिंब रूपामध्ये परत येत नाही. याचं कारण काय? तर निमित्त अभावात नैमित्तिक अभावः म्हणजे निमित्त अभावात नैमित्तिक अभावः. सूर्यप्रतिबिंबाला उपाधी कुठली होती? पाण्याची उपाधी होती. सूर्यप्रतिबिंबाला कारण असलेली पाण्याची उपाधी असेल, तोपर्यंतच सूर्यप्रतिबिंब प्रचितीला येतं. तोपर्यंतच आपल्याला हे सूर्याचं प्रतिबिंब हे दिसणार आहे. पण जेव्हा जल उपाधीचा नाश झाला, म्हणजे पाणी आपण ओतून टाकलं, की आपोआपच त्यामुळं निर्माण झालेलं जे प्रतिबिंब होतं, ते सुद्धा नाहीसं होतं. म्हणजे ते जिथून आलं, तिथेच सूर्यबिंबामध्ये ते एकरूप झालं. कुठून आलं हे सूर्याचं प्रतिबिंब? तर सूर्यबिंबापासून आलेलं आहे. आणि जेव्हा त्याची उपाधी गेली, तर ते कुठे गेलं पुन्हा? पुन्हा ते सूर्यबिंबामध्ये एकरूप झालं. त्याचप्रमाणे अविद्या उपाधीने निर्माण झालेला ब्रह्मचैतन्याचा भास किंवा प्रतिबिंब म्हणजे चिदाभास किंवा चित प्रतिबिंब हे परब्रह्माचा कल्पित अंश आहे. म्हणजे एखादं शरीर, शरीर हे उपाधी आहे आणि त्या शरीरामध्ये जे शरीर निर्माण होतं, त्या शरीरामध्ये असलेला क्षेत्रज्ञ तो कल्पित अंश आहे. आणखीन एक दृष्टांत बघूया आपण. दुसरा आकाशाचा दृष्टांत बघू. आकाश स्वतः निरवयव, सर्वव्यापी आहे. सगळीकडे पसरलेलं आहे आकाश. पण असं असून सुद्धा ते वेगवेगळ्या उपाधींच्या मध्ये जेव्हा प्रवेश करतं, तेव्हा काय होतं? जर आपण घट घेतला, तर घटामध्ये असलेल्या आकाशाला काय म्हटलं जातं? घटाकाश. म्हणजे त्याला तिथं नाम मिळालं, रूप मिळालं. म्हणजे घटाचा आकार मिळाला. त्यामुळं त्याला घटाकाश असं नाम आणि रूप मिळालं. जेव्हा ते मठामध्ये आकाश असतं, तेव्हा त्याला मठाकाश म्हटलं जातं. म्हणजे त्याला मठाचं मठाकाश हे नाम मिळालं आणि रूपही मिळालं. म्हणजेच एकच आकाश अनेक अंश रूपाला आल्यासारखं वाटतं. आकाश हे खरं तर एकच आहे. पण आपण काय म्हणतो? हे घटाकाश, हे मठाकाश. पण ज्यावेळेला तो घट म्हणजे घट ही काय आहे? उपाधी आहे. त्या उपाधीचा नाश होतो, त्यावेळी घटाकाश नामरूप उपाधी रहित होऊन पुन्हा निरुपाधिक निरवयव महाकाशामध्ये विलीन होते. म्हणजेच एकरूप होते. त्याचप्रमाणे जीव सुद्धा अविद्या उपाधीचा ध्वंस करून, ध्वंस म्हणजे नाश,
नामरूप रहित होऊन निरुपाधिक निर्विशेष परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. हे दोन दृष्टांतावरनं आपण थोडंफार समजून घेऊ शकतो की हे कसं परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होतं. 6व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की यद्गत्वा न निवर्तन्ते. आता यद्गत्वा न निवर्तन्ते या विधानामध्ये गत्वा हा भूतकालवाचक धातू साधित असून तो शब्द क्रिया दर्शवतो. म्हणजे गत्वा म्हणजे कुठेतरी जाणे असा अर्थ नाहीये तिथं. तर सूर्य प्रतिबिंब हे सूर्यबिंबामध्ये आणि घटाकाश हे महाकाशामध्ये एकरूप झालं. आता इथं कुठे गती दर्शवलेली नाहीये. म्हणजे तिथे कुठे चालत गेलं, तिथे एकरूप झालं असं नाहीये. सूर्य प्रतिबिंब आणि सूर्यबिंब किंवा घटाकाश आणि महाकाश यांच्यामध्ये यत किंचित सुद्धा अंतर नाही. त्यामुळे घटाकाश महाकाशामध्ये एकरूप होणं किंवा प्रतिबिंब बिंबामध्ये जाणं हे प्रत्यक्ष नाहीये, तर उपाधीच्या दृष्टीने कल्पित भेद मानून हा वापरलेला औपचारिक शब्द आहे. आता दोन सावयव वस्तूंच्या मध्ये अंतर असतं. म्हणजे आता मी वाईमधून पुण्याला निघालीये तर ते अंतर आहे. तिथं गत्वा हा शब्द कसा आहे की तो जाणे म्हणजे ती क्रिया या अर्थाने तो आहे. तिथं तो कर्मवाचक गती आहे. मात्र ज्यावेळी कर्माने गती प्राप्त होते, इथं गती कशी आहे की कर्माने गती प्राप्त होते, त्यावेळी ती निरतिशय स्वरूपाची नसून ती सापेक्षित आहे. 9व्या अध्यामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रताः भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपिमाम. भगवंत काय म्हणतात की जे भक्त आता कशी कशी गती मिळणार हे भगवंत सांगणार आहेत. म्हणजे जर स्वरूपाची ओळख स्वस्वरूपाची ओळख झालेली असेल तर भगवंत म्हणतात की तो मलाच येऊन मिळतो. आता मलाच येऊन मिळतो म्हणजे नेमकं तरी काय होतं? कारण परमेश्वर बाहेर कुठेही नाहीये किंवा आकाशामध्ये आहे असंही नाहीये, तर तो कुठं आहे? माझ्याच मध्ये आहे. आणि मी म्हणजेच भगवंत आहे. म्हणजे जे हनुमंतांनी सांगितलं की देहबुद्धीने बघितलं तर मी आपला सेवक आहे, जीवभावाने बघितलं तर मी आपला अंश आहे, पण आत्मभावाने जर बघितलं तर मी आणि आपण हे एकच आहोत. हे त्याला अनुभूती आलेली आहे. हे शब्द म्हणून तो सांगत नाहीये. तसं ज्याला ह्याची अनुभूती येईल त्याला स्वस्वरूपाची खरी ओळख पटेल आणि अशी व्यक्ती ही परब्रह्म परमात्म्याला त्याच्या स्वरूपाला प्राप्त होते, तिथं पोहोचते. अशा व्यक्तीला पुन्हा संसारात येणं जाणं नाही. पण प्रत्येक जणच ह्या जन्मामध्ये तिथपर्यंत पोहोचू शकेल असं नाहीये. यासाठी मग कुठं कुठं गती गती मिळत जाते हे भगवंत आता सांगतायत. तर जे 9व्या अध्यायामध्ये म्हटलं होतं किंवा 9व्या अध्यायामध्येच असंही म्हटलेलं आहे की तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. म्हणजे जे भक्त देवतेचे उपासक आहेत ते त्या त्या देवलोकाला म्हणजे मग शिवलोक असेल किंवा देवलोक असेल, स्वर्गलोक, विष्णुलोक इतकंच नव्हे तर ब्रह्मलोकाला सुद्धा जातील. म्हणजे जे देवतेचे ज्या ज्या देवतेची उपासना केली जाते त्याप्रमाणे त्या त्या लोकाला ते लोक पोचतात. परंतु ते पुन्हा 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 मर्त्य लोकामध्ये म्हणजेच संसाराला प्राप्त होतात. कारण सर्व गती आणि ऊर्ध्वलोक प्राप्ती ही कर्मजन्य असल्यामुळे सापेक्षित आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपलं कर्म असेल त्याप्रमाणे गती मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या गती ह्या अविद्या अंतर्गत असल्यामुळे संसारांतर्गतच आहेत. आणि त्यामुळे कर्म संपलं की ते पुन्हा ह्या संसारामध्येच जीव हा अडकला जातो. त्यामुळेच पुनरपि जननम पुनरपि मरणम. हे जो हा कर्माचा न्याय आहे, कोणतेही कर्म करा तुम्ही, मग ते कर्म हे तुम्हाला पुन्हा पुन्हा या संसारामध्येच आणत असतं. आणि म्हणून असं म्हणतात ना की कर्मर कर हे आडनाव कसं तर करायचं, मरायचं आणि पुन्हा करायला जन्म घ्यायचा. तर असं हे चक्र आहे. म्हणजे ते उपासक हे कर्मचक्रामध्ये संसार चक्रामध्येच अनंत काळपर्यंत ये जा करीत राहतात. पण या उलट जे
माझे म्हणजे भगवंत म्हणतात की माझे मायातीत असलेल्या निर्विशेष निर्वयव कसं आहे परब्रह्म निर्विशेष निर्वयव ऐकू येते का ऐकू येते का आवाज आवाज जरा गेला होता, आता यायला लागला. हा मध्ये एक फोन आला त्याच्यामुळे हा तर हे परब्रह्म कसं आहे तर निर्विशेष निरवयव निर्विकार निरुपाधिक सच्चिदानंद स्वरूप परब्रह्माचे जे उपासक आहेत ते मात्र माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कधीही संसाराला प्राप्त होत नाहीत असं भगवंत सांगतात. तर ते संसारामधून मुक्त होतात. याचं कारण काय तर क्षेत्रामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ रूपी जीव हा कसा आहे तर तो स्वतःच चिदाभास आहे अविद्या कल्पित आहे. तो स्वतःच्या बिंबस्थानी असलेल्या अधिष्ठानभूत परब्रह्माचं ज्ञान घेतो. म्हणजे आपलं प्रत्येक जीवाचं कर्तव्य काय आहे अंतिम ध्येय काय आहे तर ज्ञान प्राप्त करून घेणं स्वस्वरूपाची ओळख करून घेणं आत्मारामाची ओळख करून घेणं हे प्रत्येक जीवाचं परम कर्तव्य आहे. तेच ध्येय आहे. आणि त्या ज्ञानाने काय होतं तर ज्ञान झालं की अज्ञानाचा नाश झाला आणि मग अशी व्यक्ती ही परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होते आणि ती पुन्हा या संसाराला प्राप्त होत नाही. आणि म्हणून ही गती ही क्रियावाचक नाही म्हणजे इकडून तिकडं कुठेही जायचं असं काहीही नाहीये ह्याच्यामध्ये. तर ही कर्मवाचक आहे. प्राप्त करण्याचे स्थान हे स्वतःच्या स्वरूपापासून भिन्न नाहीये. म्हणजे जे काही आपल्याला प्राप्त करायचंय ते स्वतःच्या स्वरूपापासून भिन्न आहे का किंवा दूर आहे का तर ते स्वतःच स्वरूप आहे. काय प्राप्त करायचंय स्वतःच स्वरूप हे प्राप्त करायचंय. म्हणजे पाऊस पडलेला आहे पावसाचं पाणी काय आहे शुद्धच आहे. पण ते जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा त्या वेगवेगळ्या अशुद्धी त्या पाण्यामध्ये मिसळत जातात. करायचंय काय पाणी शुद्धच आहे त्याच्यातल्या अशुद्धी काढून टाकायचे. म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय किंवा साधक आणि साध्य यांच्यामध्ये अंतर नसून साधक हाच साध्य आहे ज्ञाता हाच ज्ञेय आहे. आणि यामुळं जिथे अविद्या उपाधीमध्ये ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब आहे तिथेच त्याच्या मागे अधिष्ठान स्वरूपाने बिंबस्थानीय परब्रह्म स्वरूप आहे. इथं कुठेही अंतर नाहीये. आणि याच कारणामुळे चिदाभास जीव मग आता जीवाचं कर्तव्य काय आहे तर काय करणं गरजेचं आहे सद्गुरूंच्या उपदेशाचं श्रवण करणं मनन करणं अखंड चिंतन करणं हे गरजेचं आहे. आणि ह्या श्रवणाने मननाने चिंतनाने सद्गुरूंच्या कृपेने काय लक्षात येतं हळूहळू की मी हा जीव हा करता भोगता नाही मी सुखी दुःखी नाही मी मर्त्य संसारी नाही तर साक्षात परब्रह्म स्वरूप आहे असे अपरोक्ष स्वरूपाने जाणतो. म्हणजे हे आपल्याला आता शब्दाने माहितीये. हे पुन्हा पुन्हा आपण गीता वाचताना हे पुन्हा पुन्हा आपण शिकलेलो आहोत. पण हा जीव कसा आहे तर हा अनुभव घेतो याचा त्याला आतून ह्याची सगळ्याची अनुभूती येते. आणि या ज्ञानामुळे अविद्या उपाधीचा ध्वंस होऊन चिदाभास ब्रह्म स्वरूपाला हा प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात ब्रह्मस्वरूपच होतो. आता इथं अज्ञान नाहीसे झालेलं आहे आणि मग अशा वेळी तो संसारामधून मुक्त होतो. थोडक्यात अभेद ज्ञानाने अविद्येचा अविद्याकल्पित भेदाचा संसाराचा ध्वंस होतो आणि जीव हा परब्रह्म स्वरूप होतो. आणि म्हणून इथे गत्वा हा शब्द गती दर्शवत नसून त्याचा अर्थ ज्ञात्वा हा अभिप्रेत आहे. आणि यामुळं इथं म्हटलेलं काय आहे की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जे गत्वा म्हणजे ज्ञात्वा म्हणजे ज्ञान जेव्हा होईल तेव्हा
हे परब्रह्म स्वरूपाला तो जीव हा प्राप्त होईल. अशी ही परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती म्हणजे काय आहे? तर ज्ञान मिळणं आहे. इथं ज्ञाता आणि ज्ञेय म्हणजेच चिदाभास आणि बिंबस्थानी असणारं परब्रह्म यांच्यामध्ये किंचितही अंतर नाही. तर जिथं चिदाभास आहे तिथंच हे परब्रह्म स्वरूप आहे. हे दोन्ही एकत्र आहेत. फक्त का मला वेगळे दिसतात? तर अज्ञान. या अज्ञानामुळं हा भेद असल्यासारखा वाटतो. वास्तवामध्ये तो नाही. म्हणून ज्ञानाने परब्रह्माची जी प्राप्ती होते ती कशी आहे? प्राप्तस्य प्राप्ती आहे. प्राप्तस्य प्राप्ती ही. इतर ठिकाणी काय होतं? इतर ठिकाणी जी प्राप्ती आहे म्हणजे ऐहिक, पारलौकिक, ऊर्ध्व लोकाची प्राप्ती ही कशी आहे? तर ती कर्मजन्य असल्यामुळं अप्राप्तस्य प्राप्ती आहे. त्या ठिकाणी गती आहे. यासाठीच भगवान सर्व ठिकाणी म्हणतात की परमात्म स्वरूपाच्या ज्ञानानेच जीव हा अविद्याकल्पित संसारामधून मुक्त होतो. तो माझ्या स्वरूपाला येतो. याचा अर्थ जो परमात्म स्वरूपाला प्राप्त झालेला नाही तो संसारामधून मुक्त होत नाही. तो कसा राहतो? मग तो संसारामध्येच बद्ध राहतो. त्याला अनेक प्रकारच्या गती आहेत. आता ह्या गती कुणाला आहेत? आपल्याला असं वाटू शकतं की नेमक्या गती कुणाला आहे? आता सध्या पितृ पंधरवडा चालू आहे. श्राद्ध केलं जातं. श्राद्धामध्ये काय होतं? 3 पिढ्यांच्या गुरुजी सांगतात की 3 पिढ्यांची नावं घेऊन त्यांना गती चांगली मिळावी. 3 पिढ्या म्हणजे 1 पिढी म्हणजे 100 वर्ष. दुसरी पिढी 100 वर्ष, तिसरी पिढी म्हणजे 100 वर्ष. असा हा आत्मा किंवा मग हे फिरत राहतो हा जीव. आणि त्यांना चांगली गती मिळावी म्हणून हे पितृपंधरवड्याला श्राद्ध केलं जातं. आता ही गती कुणाला आहे? आत्म्याला आहे, जीवाला आहे की शरीराला आहे? आणि हा जीव एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो म्हणजे नेमका कसा करतो? शास्त्रामध्ये ज्या अनेक गती सांगितल्या आहेत त्या या आत्म्याच्या नाहीत. कारण आत्मा प्रत्यक्षामध्ये निरुपाधिक आहे, निर्विकार आहे. त्यामुळे तो कधी येतही नाही आणि जातही नाही. तो स्वतःचे स्थान आणि स्वरूप सोडत नाही. आत्मा आहे तिथंच आहे. स्वतःच्या स्थानामध्ये राहून हा आत्मा विश्वाला प्रकाशमान करतो. त्यामुळे तो कधीही सोपाधिक न झाल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची गती नाही. मग गती कुणाला आहे? शरीराला आहे का? तर शरीराला सुद्धा गती नाही. त्याला फक्त एकच गती आहे. शरीराला कोणती गती आहे? शरीराला एकच गती आणि ती म्हणजे मृत्यू. एकदा शरीराचा नाश झाला की ते पुन्हा जन्माला येत नाही. म्हणून गती जर असेल तर कुणाला? तर फक्त अविद्या उपाधीने युक्त असलेल्या चिदाभासाला म्हणजेच अविद्यावान पुरुषाला आहे आणि त्यालाच संसार आहे. पुन्हा पुन्हा जे संसारामध्ये येणं आहे ते कुणाला आहे? तर अविद्यावान पुरुषाला आहे. हाच जीव अविद्येमुळे शरीराशी तादात्म्य पावतो. जीव काय होतं? अज्ञानामुळं शरीराशी तादात्म्य पावतो आणि अनात्म्याचे सर्व गुण, धर्म आणि विकार हे स्वतःवर आरोपित करतो आणि अनेक प्रकारच्या कल्पनांचे जाळं विणतो. म्हणजे मी देह आहे. मला जन्म आहे, मला मृत्यू आहे. मी कर्ता आहे. मी करता आहे तसं मी भोगताही आहे. मी अमुक गोष्ट केली. मग याचं फळ मला मिळालंच पाहिजे. मी सुखी आहे. एखादी घटना घडली, की मला आनंद होतो. मी सुखी आहे. मी एखादी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडली, की मी दुःखी आहे. हे जे आहे, हे हा जीव अज्ञानामुळं हे स्वतःवर लादून घेतो. हे विकार हे स्वतःवर आरोपित करतो. 13व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं, की पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृती जान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद्योनी जन्मसु. अविद्यावान पुरुष काय होतं? प्रकृतीच्या सत्व रज तम गुणांशी तादात्म्य पावतो.
आता हे सगळं कशामुळे होतं? तर हे सत्व रजतम ह्या गुणांमुळे होते. आणि ह्या गुणांप्रमाणे तो जीव हा कर्मामध्ये प्रवृत्त होतो. कर्मामुळे विषयांचा संग होतो. विषयांच्या संगामधून राग, द्वेष, काम, क्रोध, विकार निर्माण होतात. विकारांच्या मधून संस्कार निर्माण होतात आणि त्याच संस्कारामधून संकल्प, कामना, कर्म हे निर्माण होतं. त्याच्यामधून पुन्हा विषयांशी संयोग निर्माण होतो. पुन्हा विषयांशी संबंध येतो. पुन्हा परत राग, द्वेष हे निर्माण होतात. असं हे चक्र हे सतत चालू राहतं. उदाहरण घेऊ आपण. आता सध्या Amazonचा सेल चालू आहे. आता या Amazonच्या सेलमध्ये आम्ही एकदा एका क्लिक सरशी अनेक गोष्टी आमच्या समोर येतात नजरेसमोर. आम्हाला त्याची गरज असो किंवा नसो. एखाद्या गोष्टीला 50% डिस्काउंट, एखाद्या गोष्टीला 30% डिस्काउंट, एखादी गोष्ट एकावर एक फ्री. ह्या सगळ्या गोष्टी अशा बघितल्या, की आम्हाला काय होतं? आमच्या मनामध्ये त्या कामना निर्माण होतात. मग आम्ही काय म्हणतो, की ही गोष्ट मला पाहिजे. आता आमची जर आर्थिक परिस्थिती तशी नसेल, तर आम्हाला काय होतं? क्रोध निर्माण होतो. आमच्या शेजाऱ्यांनी जर ती वस्तू घेतली आणि आमच्याकडे ती नाही, आम्हाला काय होतं? द्वेष निर्माण होतो. एखाद्या गोष्टीबद्दल आम्हाला हवं वाटतं, तिथेही आम्हाला कामना निर्माण होतात. म्हणजे हे विषयांमधून, विकारांमधून, या विकारांमधून संस्कार निर्माण होतात, की आम्हाला हे हवंय. मग आम्ही काय करतो? संकल्प. या संस्कारांमधून काय निर्माण झाला? संकल्प. काय संकल्प? की ठीक आहे, मी या वर्षी नाही ना घेऊ शकत, मी पुढच्या वर्षी नक्की घेणार. म्हणजे मला कामना निर्माण झालेली आहे, की मला ही वस्तू हवी आहे. मग त्याप्रमाणे माझं कर्म सुरू झालं. कारण मला ती जर वस्तू हवी असेल, तर मला जास्त पैसा मिळवला पाहिजे. मग मला जास्त कर्म केलं पाहिजे. जर माझ्यामध्ये तमोगुण जास्त असेल, तर मी काय विचार करीन, की मला लवकरात लवकर पैसे हवेत आणि मग मी वाममार्गाचा सुद्धा वापर करू शकते. म्हणजेच या विषयांच्या संघामधून एकच गोष्ट, की ते सेल हा एक आपण उदाहरण घेतलं. त्यामधून कसं हे चक्र निर्माण होतं, हे आता लक्षात आलं आपल्याला. म्हणजे कर्म करत राहणार मी, पुन्हा विषयांशी संबंध येणार, पुन्हा हे विकार निर्माण होणार, राग, द्वेष, काम, क्रोध आणि हे चक्र हे अव्याहतपणे चालू राहतं आणि ह्याच संसार आहे. हेच गुणांचे संस्कार अनेक प्रकारच्या गतीला, चांगल्या वाईट योनीला कारण होतात आणि हाच संसार आहे. एक गोष्ट आहे, आजच्या माझ्या लेखामध्ये मी ती गोष्ट सांगितलेली आहे, की एक मुलगा असतो आणि तो वडिलांच्या बरोबर चाललेला असतो आणि त्याला असं दिसतं, की एक शिपाई असतो, एक चोर असतो आणि त्याच्या बाजूला शिपाई चाललेले असतात. तर तो वडिलांना विचारतो, की "हे कुठे घेऊन चाललेले आहेत ह्या माणसाला?" तेव्हा वडील समजावून सांगतात, की "हा चोर आहे आणि या चोराला हे शिपाई घेऊन चाललेले आहेत." दुसऱ्या दिवशी पुन्हा तो मुलगा वडिलांच्या बरोबर चाललेला असतो आणि त्याला एक दृश्य दिसतं, कालच्या सारखंच दृश्य असतं. तो म्हणतो, की "बघा बाबा, हे शिपाई चोराला घेऊन चाललेले आहेत." पण ते काय असतं? तो राजा असतो आणि त्या राजाच्या म्हणजे मध्येच तो काल काय बघितलं त्यांनी? चोर हा मध्ये होता. आज राजा हा मध्ये होता आणि शिपाई बाजूला होते. तेव्हा वडील समजावून सांगतात, की काल तू जे दृश्य बघितलंस, त्यामध्ये चोर मध्ये होता, शिपाई बाहेर बाजूला होते. पण त्या दृश्यामध्ये शिपायांची सत्ता चोरावर होती. चोराला शिपायांचं ऐकावं लागत होतं आणि आजच्या दृश्यामध्ये हा राजा आहे आणि राजाच्या बाजूला शिपाई आहेत आणि राजाच शिपायांना ऐकायला पाहिजे. म्हणजे राजाची सत्ता ही शिपायांवर आहे. म्हणजे आमचे इंद्रिय जी सतत विषयांकडे बघत आहेत, बहिर्मुख आहेत, त्या इंद्रियांच्यावर सत्ता कोणाची हवी आहे? मनाची सत्ता हवी आहे. आणि मनावर अंकुश कोणाचा हवाय? बुद्धीचा अंकुश हवाय. जर इंद्रियांच्यावर सत्ता मनाची नसेल, तर काय होईल? इंद्रिय उधळत जातील आणि मग हे सतत जे चक्र आहे, ते चक्र त्यामध्ये आपण अडकले जाऊ. यावरून सिद्ध होते, की अविद्यावान पुरुषाला, चिदाभासाला जर संसार असेल, तर मोक्ष कोणाला आहे? मोक्ष सुद्धा अविद्यावान पुरुषालाच आहे. तो काही शरीरालाही नाही आणि आत्म्यालाही नाही. म्हणजे मोक्ष कुणाला मिळवायचा आहे? तर
अविद्यावान पुरुषाला म्हणजे अज्ञानी पुरुषाला मोक्ष मिळवायचा आहे, आत्म्याला नाही. कारण आत्मा कसा आहे? नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे आणि मुक्त स्वरूप आहे. त्यामुळं आत्म्याला मोक्षाची आवश्यकता नाही. जो बद्ध आहे त्यालाच मोक्षाची आवश्यकता आहे. आणि मोक्ष म्हणजे तरी काय? मोक्ष म्हणजे अज्ञानाने स्वतःवर आरोपित केलेल्या सर्व कल्पनांचा म्हणजे अध्यासाचा निराश करणे म्हणजे मोक्ष. मग काय आपण कल्पना केलेल्या आहेत स्वतःवर? तर मी कर्ता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी संसारी आहे, मी मर्त्य आहे. ह्या सगळ्या कल्पनांचा निराश करून मी कसा आहे? मी चिदाभास नसून कूटस्थ आहे, असंग आहे, चिद्रूप आहे, साक्षी चैतन्य स्वरूप आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. हे स्पष्ट निसंशय जाणणे म्हणजेच अविद्याजन्य संसारामधून मुक्त होणे. स्वस्वरूपाची ओळख करून घेणे, स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेणे म्हणजेच मोक्ष आहे. म्हणजे ह्या ज्या कल्पना आहेत आपण निर्माण केलेल्या, त्या कल्पनांचा निराश झाला की ज्ञान प्राप्त होणार आहे आणि ज्ञान प्राप्त झालं म्हणजेच मोक्ष मिळणार आहे. म्हणजेच पुन्हा तेच की पावसाचं पाणी हे शुद्धच आहे. ते अशुद्ध कशामुळे झालेलं आहे? तर ते जमिनीवर पडतं तेव्हा किंवा वातावरणातल्या अशुद्धी, जमिनीमधल्या अशुद्धी या सगळ्यांमुळे ते अशुद्ध झालेलं आहे. त्या अशुद्धी बाजूला काढल्या, तसंच या कल्पना बाजूला काढल्या की ते पाणी शुद्ध झालं. तसंच हे ज्ञान झालं की मोक्ष प्राप्त होणार आहे. परंतु जर जीवाला स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाले नाही तर मात्र मोक्ष मिळेपर्यंत त्याला गती आहेत. आता ह्या गती कशा कशा मिळतात? आपण 14व्या अध्यायामध्ये बघितलं होतं की ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तस्था अधो गच्छन्ति तामसाः. अशा प्रकारे ह्या गती मिळणार आहेत. म्हणजे स्वकर्तृत्वाने ऊर्ध्व गतीही मिळू शकेल आणि कर्तृत्वाच्या दुरुपयोगाने निकृष्ट गतीही मिळू शकेल. तर ही गती कोण ठरवणार आहे? म्हणजे गती कोणती मिळणार आहे हे कोण ठरवतं? भगवंत ठरवतात का? नाही. तर जीवाने केलेली चांगली वाईट कर्मे ही त्याची गती ठरवतात. आणि म्हणून प्रत्येकाला पुरुषार्थ आहे आणि पुरुषार्थ करण्यासाठी प्रत्येकाला सत्सत विवेक बुद्धी आणि कर्तृत्व दिलेला आहे. त्याच्या साहाय्याने रजोगुण आणि तमोगुणांच्या विकारांचा प्रभाव कमी करून सत्वगुणाचा उत्कर्ष करणं हे गरजेचं आहे. म्हणजे मनुष्याचा पुरुषार्थ काय आहे? तर रजोगुण तमोगुण कमी करायचा, रजोगुण कमी करायचा. रजोगुणामध्ये सुद्धा शुद्ध रजोगुण आणि शबल रजोगुण. तर हा शुद्ध रजोगुण हा वाढवायचा आहे, सत्वगुण वाढवायचा आहे. मग यामध्ये हे कसं होणार आहे? तर सात्विक कर्मांचं अनुष्ठान करावं, श्रेष्ठ नीतिमूल्यांचं जीवनामध्ये आचरण करावं, नेहमी सदाचार करावा, सत्कर्म आपल्या हातनं घडणं गरजेचं आहे. धर्मानुष्ठान म्हणजे धर्माला जसं अनुसरून जी जी काही मूल्य दिलेली आहेत त्याप्रमाणे आपलं आचरण असावं. उपासना कशा असाव्यात? सात्विक उपासना असाव्यात. अमानित्वादी दैवी गुणसंपत्तीचा उत्कर्ष करून म्हणजे हे काही आपण पूर्वी बघितलेले आहेत. दैवी गुण कोणकोणते आहेत? हे सगळे दैवी गुण आमच्यामध्ये येणं हे गरजेचं आहे. आणि हे सगळं करून जीवन हे उदात्त, शुद्ध आणि गुणसंपन्न करावं, उन्नत करावं. जर हे मानवी जीवन सत्वगुण प्रदान करून उदात्त, उन्नत केलं नाही तर काय होईल? तर मनुष्य अहंकाराने उन्मत्त होईल. तो विकारवश होऊन स्वैरपणाने वागायला लागेल, उच्छृंखल होईल, विषयांमध्ये आसक्त होईल. विषय प्राप्ती आणि विषयोपभोग हेच त्याचं जीवन होईल. आणि आज या कलियुगामध्ये दुर्दैवानं आपल्याला अनेक जण हे याच पद्धतीनं जीवन जगत असताना दिसतात. ही विषयांची प्राप्ती आणि विषयोपभोग
हेच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. या पद्धतीनं हे अज्ञानी जीव हे वागत असतो. एक गोष्ट अशी आहे की समजा आपल्याला लंडनला जायचं असेल, तर कोणती करन्सी असते? किंवा अमेरिकेला जायचं असेल, तर डॉलर. लंडनला जायचं असेल, तर मला वाटतं पाउंड. अशा प्रकारच्या ह्या करन्सी असतात. तसं जर स्वर्गाला जायचं असेल, तर कोणती करन्सी आहे? तर स्वर्गाला जायचं असेल, तर पुण्य मिळवणं ही करन्सी आहे. म्हणजे पुण्याची करन्सी आहे स्वर्गाला जाण्यासाठी. तुम्ही किती धन मिळवलं, तुम्ही किती इस्टेट निर्माण केली, हे कुठंही सगळं इथंच सोडून हे आपल्याला पुढची गती मिळणार आहे. ह्यातलं काहीही बरोबर घेऊन जायचं नाही आपल्याला. बरोबर काय घेऊन जायचंय? तर जे काही आयुष्यामध्ये पुण्य असेल किंवा पाप असेल, दोन्हीही ते आपल्याला मात्र बरोबर घेऊन जायला लागणार आहे. आणि ह्या करन्सी प्रमाणे ठरणार आहे. तुमच्याकडे कोणती करन्सी आहे? पुण्याची करन्सी जास्त असेल, तर तुम्हाला ऊर्ध्वगती मिळणार. जर तुमच्याकडे पापाची करन्सी जास्त असेल, तर तुम्हाला अधोगती मिळणार आहे. आणि म्हणून मनुष्यानं काय करणं गरजेचं आहे? तर सत्वगुणाचा उत्कर्ष करून घेणं हे गरजेचं आहे. नाहीतर काय होईल? तर मनुष्य स्वतःच स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश करून घेईल. त्याचं अधःपतन होईल. आणि हे अधःपतन भगवंत सुद्धा थांबवू शकणार नाहीत. कारण का? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. कारण जसं कर्म तसं फळ. या या न्यायाने भगवान सुद्धा जीवाच्या कर्मानुरूपच त्याला गती देतात. म्हणजे इथं भगवंत काहीही करत नाहीयेत. करतोय कोण? तर हा अज्ञानी मनुष्य आहे, अज्ञानी जीव आहे. हेच हाच सगळं करतोय. आणि हे त्याचं येणं जाणं किंवा ऊर्ध्वगती, अधोगती हे सगळं त्याच्या कर्मानुसारच ठरत असतं. आणि ही कुठे आहे नेमकी ही ऊर्ध्वगती असेल किंवा अधोगती असेल, ही कुठे आहे? शेवटी ही निर्विशेष परब्रह्म स्वरूपातच आहे. कारण चिदाभासाला स्वतःची सत्ता नाही. सत्ता देते कोण? परब्रह्म चैतन्य. हेच त्याला सत्ता देते. याचा अर्थ परब्रह्मामध्ये सर्व क्रिया होऊ नये. परब्रह्म कसं आहे? ते नित्य अविकारी आहे. ते कुठेही गुंतलेलं नाहीये. आणि म्हणून जीव हा स्वतःच अविद्या कल्पित असल्यामुळे संसार बंधन सुद्धा कल्पितच आहे. ऊर्ध्वगती किंवा अधोगती हे अविद्या कल्पितच आहे. थोडक्यात सर्वच अज्ञानांतर्गत आहे. असा हा कार्यकारण संघातामध्ये असलेला जीव हे शरीर कसं सोडतो? जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हा जीव हे शरीर कसं सोडतो? तो पुन्हा नवीन शरीरामध्ये प्रवेश कसा करतो? यासाठी भगवंतांनीच म्हटलेलं आहे, मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. या कार्यकारण संघाताचा स्वामी म्हणजेच जीव मृत्यूच्या वेळी हे वर्तमान शरीर सोडताना ही इंद्रिय आणि मन हे आकर्षित करतो. ज्यावेळी शरीर अत्यंत जीर्ण होतं किंवा जीवाला राहण्यासाठी निरुपयोग होतं किंवा त्याला प्रारब्ध कर्मानुसार शरीराचं प्रारब्ध संपतं, त्यावेळी ते शरीर निरुपयोगी होतं. म्हणजे प्रारब्धाचं पहिलं फळ म्हणजे जन्म आणि प्रारब्धाचं शेवटचं फळ म्हणजे मृत्यू. त्यामुळे मृत्यू हा वयावर अवलंबून नाहीये, तर प्रारब्धावर अवलंबून आहे. ज्यावेळी त्याचं प्रारब्ध संपतं, त्यावेळी त्या जीव हे शरीराला सोडतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं ना, की एखादं लहान बाळ, 1-2 महिन्याचं बाळ असतं, ते ते शरीर सोडून जातं. का असं होतं? कारण ते त्याचं प्रारब्ध हे तेवढ्याच महिन्याकरता होतं. तेवढंच त्याला फळ हे भोगायचं होतं. आणि त्यामुळं प्रारब्ध कर्मानुसार त्या जीवाचं शरीरामध्ये येणं आणि सोडणं हे घडत असतं. मग शरीरात येतो म्हणजे जन्म आणि शरीराला सोडतो म्हणजे मृत्यू. व शास्त्रकार काय सांगतात, की स्थूल शरीराशी चिदाभासाचा संयोग होणं म्हणजे जन्म आणि स्थूल शरीरापासून वियोग होणं म्हणजे मृत्यू. थोडक्यात स्थूल शरीरामध्ये जीव येतो,
शरीराशी तादात्म्य पाहून प्रारब्धानुसार काही काळ राहतो आणि तादात्म्य संपते त्यावेळी तो शरीरामधून निघून जातो. शरीराचा त्याग करताना मात्र तो काय घेऊन जातो? तर कुठलेही धन घेऊन जाऊ शकत नाही, गाडी कुठलीही घेऊन जाऊ शकत नाही. अगदी छान BMW घेतली असेल तरी ती घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या मोठमोठ्या इस्टेटी आहेत, मोठमोठे फ्लॅट आहेत, ते तो जीव घेऊन जाऊ शकत नाही. काय घेऊन जातो? तर जीवनामधील संपूर्ण रस बरोबर घेऊन जातो. यासाठी भगवंत दृष्टांत काय देतात? वायुर्गंधा निवाशयात. म्हणजे वायू ज्याप्रमाणे वाहत असताना फुलांच्या ताटव्यावरून जाताना फुलांच्या मध्ये अत्यंत सूक्ष्म रूपाने असणारा गंध हा फुलांचा नाश न करता हळुवारपणे दुसऱ्या स्थानापर्यंत नेतो. म्हणजे गंध वाहून घेऊन जाण्यासाठी वारा फक्त वाहक होतो, त्यामुळे तो सुगंध घेऊन जातो. तसंच दुर्गंधही घेऊन जातो. म्हणजे वारा हा गंध नेण्यामध्ये कोणताही भेदभाव करत नाही. त्याचप्रमाणे जीव हा मृत्यूच्या वेळी ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि पंचप्राण यांची संपूर्ण शक्ती ओढून नेतो. सगळेजण आपण मोबाईल वापरतो आणि साधारण 3-4 वर्ष झाली की आपण मोबाईल बदलून टाकतो. मग आता मोबाईल जेव्हा आपण बदलतो तेव्हा काय करतो? अख्खाच्या अख्खा मोबाईल टाकून दिला, अख्खाच्या अख्खा मोबाईल नवीन घेतला असं करतो का? नाही. आपण काय करतो? त्या मोबाईल मधली चिप ती काढून घेतो आणि ती चिप ही नवीन मोबाईलमध्ये टाकतो. त्यामुळे जो काही आपला डाटा असेल पहिल्या मोबाईलमध्ये तो सगळाच्या सगळा सेव्ह होतो आणि तो दुसऱ्या मोबाईलमध्ये जातो. तसं जेव्हा जीव एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीर धारण करतो, त्यावेळी मोबाईल चिप ही मोबाईलची चिप जशी असते तशी ही ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि पंचप्राण यांची संपूर्ण शक्ती ही दुसऱ्या शरीरामध्ये घेऊन जात असतो. म्हणजे मनामध्ये साठवलेल्या चांगल्या वाईट संस्कारांच्या वासना त्यानंतर त्याच्या वासनानुरूप ऐकू येते का? येते आता. तर त्या काय घेऊन जाणार आहे बरोबर? जशी मोबाईलच्या चिपमध्ये सगळा मोबाईल डाटा आहे, तसं ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, पंचप्राण आणि त्यांची संपूर्ण शक्ती ही पुढच्या शरीरामध्ये घेऊन जात असतो जीव. आणि त्याचबरोबर मनामध्ये साठवलेल्या चांगल्या वाईट संस्कारांच्या वासना घेऊन हे शरीर सोडतो. जसं आता समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय. समजा आम्ही वाईमधून पंढरपूरला निघालेलो आहोत आणि बसने चाललेलो आहोत आणि बस जाताना ही वेगवेगळी बस स्टेशन येतात. प्रत्येकाचं स्टेशन आलं की प्रत्येक जण उतरत जाणार आहे आणि शेवटचं स्टेशन कुठलं आहे? पंढरपूर. मग कुणी सातारमध्ये उतरेल, कुणी म्हसवडला उतरेल, कुणी आटपाडीला उतरेल. प्रत्येकाचं स्टेशन कुठलं आहे? त्याप्रमाणे तो जीव हे शरीर सोडणार आहे. अल्टिमेट गोल पंढरपूरला पोहोचणं हे आहे. पण प्रत्येक जण ह्या जन्मामध्ये पंढरपूरला पोहोचू शकेल ह्याची शाश्वती नाही. म्हणजेच या जन्मामध्ये प्रत्येक जण त्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचू शकेल ह्याची शाश्वती नाही. आणि त्यामुळे कुणी सातारला उतरेल, कुणी म्हसवडला उतरेल, कुणी आटपाडीला उतरेल. पण पोहोचणार कधी ना कधीतरी पंढरपूरला हे नक्की. मग आता समजा जर सातारला पोहोचल्यानंतर जीव पडला, म्हणजेच ते शरीर सोडावं लागलं त्या जीवाला, तर पुढचा प्रवास हा सातारपासून पुढे सुरू होणार आहे. तो पुन्हा वाईपासून होणार नाहीये. म्हणजे या जन्मामध्ये जी काही साधना केली असेल, त्या साधनेमुळे मी सातारापर्यंत पोहोचले. ती साधना माझी वाया जाणार नाहीये. मी किती पैसा कमवला ह्याचा काहीही अर्थ नाहीये.
मी किती गाड्या घेतल्या ह्याला काहीही अर्थ नाहीये. मी किती बंगले बांधले ह्याला काहीही अर्थ नाहीये. पण मी साधना किती केली, त्या साधनेच्या जोरावर मी सातारपर्यंत पोहोचू शकले. आणि तिथं मला शरीर सोडावं लागलं. पुढचा प्रवास माझा सातारपासून सुरू झाला. आणि मग तो पुढचा जीव, पुढचं जे शरीर मिळणार आहे, ते असंच शरीर मिळेल, की जिथं मला चांगली आणखीन साधना करता येईल आणि सातारपासूनचा प्रवास माझा पुढं आटपाडीपर्यंत किंवा म्हसवडपर्यंत हा होऊ शकेल. असा हा प्रवास आहे. आणि म्हणजे बरोबर काय घेऊन जायचंय? तर या वासनानुरूप जे चिप आहे, ती चिप ही बरोबर घेऊन जायचंय. पूर्वीच्या सर्व इंद्रियांच्या शक्तीच्या सहाय्याने वासना घेऊन तादात्म्य पावतो आणि त्या शरीरामध्ये पुन्हा विषयांचा उपभोग घेतो. म्हणजे त्याप्रमाणे ते शरीर मिळतं. म्हणजे आपण असं बघतो बघा, एक कुत्र्याचा जीव आहे. काही कुत्री ही रस्त्यावर भटकणारी असतात. अंगावर जखमा झालेल्या आहेत. कोणी दगडं मारतंय, काहीतरी मिळेल ते खातात ती कुत्री. कोणी उष्ट टाकलेलं आहे ते खातात. कधी उपाशी झोपतात. पावसामध्ये कुडकुडत असतात, थंडीमध्ये कुडकुडत असतात. हा एक कुत्र्याचा जीव आहे. दुसरा एखाद्या छान बंगल्यामध्ये त्याला राहायला मिळतं. तिथं म्हणजे पाळलेलं कुत्रं म्हणू आपण. त्याला सगळे लाड पुरवले जातात. इतकं खायला प्यायला मिळत असतं त्याला म्हणजे जसं तो मालक असेल, आवडीचं सगळं, सगळं छान-छान खायला देत असतो. कुठं मस्तपैकी फिरायला घेऊन जातो. अशा प्रकारे त्याचं जीवन हे राजसिक जीवन म्हणू आपण. पहिल्या कुत्र्याचं तामसिक जीवन म्हणू आपण. आणि एखादा कुत्रा कसा असतो, की आश्रमामध्ये त्याला जागा मिळते. आणि तिथं त्याच्या कानावर सतत मंत्रोच्चार पडत राहतात. म्हणजे एकच कुत्र्याचा जीव, पण 3 वेगवेगळ्या प्रकाराने तो वावरतो. ज्या प्रकारे तुमची पूर्वीची साधना असेल, त्या प्रकारे पुढचा जन्म हा मिळणार आहे. मग जशी पूर्वीची साधना आहे, जशा इच्छा आहेत, जशा वासना आहेत. एखाद्याला खूप खाण्याची वासना आहे आणि ती खाण्याची वासना असतानाच शरीर पडलं, तर त्याला पुढचं शरीर हे असंच मिळेल, की जिथं त्याची ती इच्छा किंवा वासना पूर्ण होईल. ती खाण्याची वासना पूर्ण होण्यासाठी त्याला पुढचं शरीर मिळेल. एखाद्याला साधना करण्याची वासना आहे, म्हणजे इच्छा आहे. त्याला तसंच प्रकारचं ते शरीर मिळेल. म्हणजे त्याच्या वासनानुरूप नवीन शरीर निर्माण करून त्यामध्ये हा जीव प्रवेश करतो. इतकंच नव्हे तर पूर्वीच्या सर्व इंद्रियांच्या शक्तीच्या सहाय्याने वासना घेऊन तादात्म्य पावतो. म्हणजे एक शरीर सोडलं की पुन्हा पुढच्या जीव हा पुढच्या शरीराबरोबर तादात्म्य पावतो आणि त्या शरीरामध्ये पुन्हा विषयांचा उपभोग घेतो. हे सर्व उपभोग त्याच्या संस्कारावर अवलंबून असतात. जर सात्विक संस्कार प्रधान असतील, तर सात्विक विषयांचा उपभोग घेतो. जर राजसिक प्रधान असतील, राजसिक संस्कार हे जर प्रधान असतील, तर राजसिक विषयांचा उपभोग घेतला जातो. आणि तामसिक संस्कार जर प्रधान असतील, तर तामसिक विषयांचा उपभोग घेतला जातो. सात्विक मनुष्याला राजसिक विषय आवडणार नाहीत किंवा तामसिक पुरुषाला सात्विक विषय हे कधीच आवडणार नाहीत. म्हणजे एखादा असा विषयप्रधान व्यक्ती असेल, तर त्याला आश्रमात नेऊन ठेवलं तर तो अस्वस्थ होईल. तो राहूच शकणार नाही त्या आश्रमात मध्ये. एक अर्धा तास सुद्धा तो थांबू शकणार नाही तिथं. थोडक्यात ज्या गुणांचे संस्कार असतील, त्या संस्कारानुरूप वासनांच्या प्रमाणे मनुष्य मन आणि इंद्रियांच्या सहाय्याने बाह्य विषयांचे उपभोग घेत राहतो. त्या सर्व उपभोगातच तो रमतो, आसक्त होतो. त्यामुळे असा मूढ अविवेकी मनुष्य आपले स्वतःचे स्वरूप पाहत नाही, जाणत नाही. अगदी जाणण्याची इच्छाही निर्माण होत नाही. हे कशामुळे होतंय? तर ही सगळी जी इंद्रिय आहेत, ही बहिर्मुख आहेत. आणि ही बहिर्मुख इंद्रिय असल्यामुळे मनुष्य सतत बाह्य विश्वच पाहतोय. तेच तो जाणतो आणि अनुभवतो. म्हणजे हा देह आहे, या देहाला रथाची उपमा दिलेली आहे. आणि या रथाला घोडे किती आहेत? ही सगळी इंद्रिय म्हणजे घोडे आहेत. आणि ही इंद्रिय म्हणजेच हे घोडे हे सतत बाहेरच्या दिशेने पळतायत. आणि या घोड्यांना लगाम कुठला आहे? तर मनाचा लगाम आहे.
आणि सारथी कुठला आहे? तर बुद्धी हा सारथी आहे. आणि म्हणून इंद्रिय ही बहिर्मुख जी सतत आहेत ती अंतर्मुख करणं हे गरजेचं आहे. बहिर्मुख इंद्रिय असल्यामुळे काय होतंय? मनुष्य सतत बाह्य विश्वच पाहतो आणि जाणतो आणि अनुभवतो. पण या सर्वांच्या मागे असलेला अंतरात्मा पाहत नाही. एखादाच विवेकी पुरुष अमृत तत्वाच्या इच्छेने या बाह्य विषयांच्या पासून निवृत्त होतो आणि तो अंतर्मुख होतो, साधना करतो, गुरूंच्या कृपेने त्या स्वरूपापर्यंत पोहोचतो आणि असा पुरुष हा खरा भाग्यवान आहे. माऊलींनी सुद्धा खूप छान सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे माऊलींनी एक ह्याची उपमा दिलेली आहे. समुद्र आणि लाटा म्हणजे समुद्र, लाटा म्हणजेच समुद्र आणि समुद्र म्हणजेच लाटा. म्हणजे जे भगवंतांनी म्हटलेलं आहे, की या माझा अंश आहे प्रत्येक जीवामध्ये. त्याला हा समुद्र आणि लाटा हा दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे. आणि जसं आपण सूर्याचं बघितलं उदाहरण, तसं माऊलींनी चंद्राचं दिलेलं आहे, की अ, जीवलोकात तू मला ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंब रूपाने पाण्याबाहेर आहे, त्याप्रमाणे पहा. किंवा स्फटिकाचा तुकडा हा केशरावर ठेवला तर तो तांबड्या रंगाचा आहे असं आपल्याला भासतं. पण वास्तविक पाहिलं तर तो स्फटिक स्वरूपाने आहे, तांबडा नाहीये. त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलो आहे असं भासलो, तरी माझा अनादीपणा नाहीसा होत नाही व त्याचप्रमाणे माझा कर्मरहितपणा मोडत नाही. म्हणजे मी म्हणजेच परब्रह्म परमात्मा हा वेगळा आहे. मी करता नाही, मी भोगता नाही. करता भोगता कोण आहे? तर क्षेत्र आहे. आत्मा हा निर्लेप आहे. करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसून येते जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर्य संपन्न विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते की जेव्हा तो एखाद्या प्रसिद्ध अशा राजधानीच्या ठिकाणी राहावयास जातो. त्याप्रमाणे अहंकाराचे आधिक्य अथवा विषय व इंद्रिय यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते की जेव्हा जीवाला स्थूल देह प्राप्त होतो. जेव्हा कर्मानुसार त्या त्या कर्मानुसार जीवाला स्थूल देह प्राप्त झाला की मग हे सगळं पुन्हा निर्माण होतं. विषय, इंद्रिये, पुन्हा त्यांचं विकार, संकल्प हे जे आपण जे चक्र बघितलं ते निर्माण होतं. कधी? तर शरीर प्राप्त झालं की. अथवा जीव जेव्हा एका शरीरास टाकतो तेव्हा तरी तो आपल्या बरोबरच तो इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्या बरोबरच तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. हे आपण बघितलंच आहे. अपमान केलेला अतिथी, इथं माऊलीने एक दोन दृष्टांत दिलेले आहेत की अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करणाऱ्याची पुण्यरूपी संपत्ती घेऊन जातो. आता समजा एखादा अतिथी आलेला आहे आणि त्या घरामध्ये अपमान झाला त्या अतिथीचा, तर अतिथी निघून गेला. पण जाताना तो काय घेऊन गेला? तर त्यानं काय जे काही पुण्य मिळवलं असेल ते सगळं गेलं, कारण त्यांनी अतिथीचा अपमान केला. मग जाताना त्याने काय घेतलं? त्याची पुण्यरूपी संपत्ती तो घेऊन गेला. किंवा दोरा तुटलेला आहे म्हणजे कळसूत्री बाहुल्या आणि त्यांना बांधलेला दोरा त्या दोऱ्यामुळं त्या कळसूत्री बाहुल्या नाचत असतात. आता तो दोरा तुटला तर काय होतं? दोरा तुटला असता तो कळसूत्री बाहुल्यांची गती घेऊन जातो. म्हणजे दोरा तुटलाय पण काय होतंय? ती कळसूत्री बाहुल्या जशा हलतात तसा तो दोरा हलत राहतो. म्हणजे ते फिरत राहतो. किंवा तिसरा एक दृष्टांत सांगितलेला आहे की मावळत्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्ट्या नेल्या जातात. म्हणजे एकदा सूर्य मावळला की काय होतं? आपल्याला दिसत नाही. तर हे असे 3 दृष्टांत दिलेले आहेत. पुढे काय म्हणतात माऊली, की हा दृष्टांत राहू दे. वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो, त्याप्रमाणे अर्जुना, देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता आपल्याबरोबर मनासह 5 ज्ञानेंद्रिय नेतो. काय नेतोय तो? मन नेतो आणि 5 ज्ञानेंद्रिय हा आपल्याबरोबर घेऊन जातो. आणि जशा वासना असतील,
जसं त्याचं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म हा मिळत असतो, पुढचं शरीर हे त्याप्रमाणे त्याला मिळत असतं. हे इथं माऊलींनी आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर आपण आज इथंच थांबूया. श्री कृष्णार्पणमस्तु. आरती मला वाटते तावरे मॅडम म्हणणार आहेत ना. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, मय्या कामासक्ति हरा. तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद गीते. निश्चल भक्ति विदायिनी, निर्मल मलहारी, मैया निर्मल मलहारी. चरण रहस्य प्रदायिनी, चरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, मैया कारिणी मोद सदा. भवभयहारिणी तारिणी, भवभयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, मैया नाशिनी तमरजनी. दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, मैया हरिमुख की बानी. सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा कीजे. हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजे. ओम जय भगवद गीते. जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. छान. मित्रगोत्री वहिनी पसारण म्हणतील. आहेत का आवाज त्या? येतो का? हा येतोय. येतो का आवाज? हो हं. येतोय येतोय. नमस्कार सगळ्यांना. हा नमस्कार. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूरे पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी,
ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता त्याला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीतले गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीनी लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी ये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजयी गोवा वेजी एथ म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला पंढरीनाथ महाराज की जय